बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे भूमिपूजन. आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून 3 कोटींचा निधी मंजूर. खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे कोविड काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी केएमसी कॉलेजची इमारत घ्यावी लागली होती. ही गंभीर समस्या लक्षात घेत अद्ययावत रुग्णालय बांधण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून रविवारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयासाठी 3 कोटींचा निधी उपलब्ध करता आला याबद्दल मला मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले. सुसज्ज रुग्णालयाची 2 मजली इमारत बांधत आहोत. यामध्ये 40 बेड असणार आहेत. रुग्णालयात अद्ययावत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही थोरवे यांनी दिली. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या हॉस्पिटलला आपण भेट दिली आणि हे जीर्ण झालेली इमारत या ठिकाणी तोडून नवीन हॉस्पिटल उभारावं असं आपण त्या ठिकाणी एकत्र व्हिजिट केली असताना आणि त्यानंतर आज आपण 3 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिला आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. आणि याचा मनस्वी आनंद मला सुद्धा होत आहे, कारण त्यावेळेस प्रचंड त्रास संपूर्ण खोपोलीकरांना आणि सगळ्या जनतेला या ठिकाणी झालेला होता. आणि म्हणून असं हॉस्पिटल चांगलं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जावं आणि या परिसरातून खोपोली शहरातील सगळ्याच नागरिकांना याचा लाभ व्हावा, त्याचा फायदा व्हावा, जेणेकरून यापुढे कोणत्याही जरी पॅन्डेमिक सिच्युएशन पुन्हा एकदा कधी जर आपल्यावाली येऊ नये तरी आपली यंत्रणा सक्षम असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आज 3 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिलेला आहे. उपस्थित झाला होता. जीर्ण बिल्डिंग तोडून त्याचा नवीन बिल्डिंगचं काम आपण इथं वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून घेतलं आहे. सुमारे 3 कोटीचं काम आहे. आता एक फ्लोअर जरी असला तरी तिथं फ्युचर प्रोव्हिजन ठेवलेली आहे, कारण आमदार साहेब निधी आणण्यासाठी एक्सपर्ट आहेत, तर त्याच्यात ते निधी आणतील अशी कुठेतरी आम्हाला अपेक्षा आहे. तर त्याच्यासाठी आपण RCC डिझाईन त्या प्रकारे केलेलं आहे. ठेकेदार यांना आमदार साहेबांनी बोलता बोलता सूचना दिल्या आहेत की काम लवकर करा म्हणून, तर ठेकेदार सुद्धा मुदतीत काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. भूमिपूजन समारंभासाठी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, सुमन अवसरमल, माजी उपनगर अध्यक्ष राजू गायकवाड, मोहन अवसरमल, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, समीर मसूरकर, केविना गायकवाड, अमोल जाधव, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे, RPIचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी आणि नागरिक उपस्थित होते. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.